नवापूर तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा, विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव। काल 24 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त नवापूर तहसील कार्यालयाच्या सभागृहात ग्राहक दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। सहाय्यक सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट योगेश रामचंद्र मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ग्राहक चळवळीचे संस्थापक बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना निवृत्त प्राचार्य गोपाळ पवार यांनी डिजिटल युगात होणारी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी सजग राहणे गरजेचे असल्याचे सांगितले। अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष मनोज बोरसे यांनी ग्राहकांना त्यांच्या अधिकारांची माहिती देत अन्यायाविरुद्ध तक्रार करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले। परंतु वेळोवेळी राजांनी फसवणूक होते, वेळोवेळी ग्राहकांनी फसवणूक होते, कुठेतरी वजनात फसवणूक होते, कुठेतरी मापात पाप होतं, कुठेतरी त्याची एमआरपी सोडून त्याच्याकडनं पैसे घेतले जातात, अधिकचे पैसे घेतले जातात। आपण त्यावेळेस टाळाटाळ करतो, परंतु ग्राहक जागे झाला तर समाज जागे होईल। आणि ग्राहक जागरणचं आमचं कर्तव्य होतं की कुठलीही जागृती आणण्याची असेल तर ती विद्यार्थी दशेपासून आणावं लागते। म्हणून आमच्या अध्यक्ष नंदुरबार जिल्ह्याचे अध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष तोरणे मॅडम यांच्या मनात विचार आला की आपण निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा ही राबवून विद्यार्थ्यांपासून ही जागृती करावी। म्हणून आम्ही सर्वात आधी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आणि प्रत्येक शाळेमध्ये ती स्पर्धा राबवली, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये जागृती होईल। विद्यार्थी हा उद्याचा समाज घडवणार आहे, हा उद्याचा समाज आहे। या नात्याने आम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं। येणाऱ्या काळामध्ये आमच्यावरती जबाबदारी दिली आहे, आम्ही नवापूर तालुक्यातील जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचून जागृती करू आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न करू। आजच्या कार्यक्रमात आपण सर्वांनी वेळ दिला त्याबद्दल मी तालुकाध्यक्ष या नात्याने आपले सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। तर ॲडव्होकेट योगेश मोरे यांनी ग्राहक संरक्षण कायद्यातील विविध तरतुदींवर सविस्तर प्रकाश टाकला। या दिनाचे औचित्य साधून शहरातील शाळांमध्ये निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। निबंध स्पर्धेत जयेश सोनार प्रथम, जान्हवी राणा द्वितीय, जान्हवी वडवी तृतीय यांनी यश मिळविले। वक्तृत्व स्पर्धेत सोहम गोडवे प्रथम, हनीफा बी पठाण द्वितीय, सिफा सय्यद तृतीय हे विजेते ठरले। या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना व संबंधित शाळांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष मंगेश येवले यांनी केले। सूत्रसंचालन पवन दांडेकर यांनी तर आभार प्रदर्शन नायब तहसीलदार दिलीप कुलकर्णी यांनी केले। या प्रसंगी ग्राहक पंचायतीचे पदाधिकारी, विविध संघटनांचे प्रतिनिधी, महसूल कर्मचारी, दुकानदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। आणि जमलेले माझे सर्व ग्राहक बंधू आणि भगिनींनो, आज 24 डिसेंबर जागतिक ग्राहक दिन, याला राष्ट्रीय ग्राहक दिन भी म्हणू शकतो आपण। या ग्राहक दिनानिमित्त आजच्या या मेळाव्याला आपण सर्व उपस्थित राहिलात। या मेळाव्याचा मुख्य उद्देश ग्राहकांपर्यंत त्यांचे हक्क, त्यांचे अधिकार पोहोचवण्याचा असतो। आम्ही ग्राहक चळवळीमध्ये गेल्या 10 वर्षापासून काम करत आहोत। माझ्याकडे अनेक पदं, तालुका अध्यक्ष असेल, शहर अध्यक्ष असेल, आता माझी नियुक्ती जिल्हा उपाध्यक्ष म्हणून, तसेच पुरवठा विभागाने आम्हाला अशासकीय सदस्य पदाची दिलेलं आहे, जबाबदारी दिलेली आहे। या ग्राहकांच्या सेवेसाठी आपल्याला मेन जे ग्राहकांमध्ये जनजागृती करायची आहे। सर्वांनी, आपण प्रत्येक जण इथे ग्राहक म्हणूनच असतो। कोणत्याही सेवा आपण काही कुठे ना कुठे सेवेच्या माध्यमातून म्हणा सेवा घेतो किंवा वस्तू खरेदी करतो, तर आपण एक ग्राहक म्हणूनच असतो प्रत्येक ठिकाणी। तर त्या ठिकाणी आपले हक्क आणि आपले अधिकार आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे। त्यासाठी आमची ही चळवळ सुरू आहे।